सामुदायिक अथर्व शीर्ष पठणाची दृश्य पाहिल्यानंतर आपण आता महत्त्वाच्या काही बातम्या आणि त्याही गणेशोत्सवासंदर्भातल्या बातम्या। देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव। पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। पुण्यातील प्रसिद्ध मंडई मंडळाच्या शारदा गणपतीचं वाजत गाजत स्वागत झालं। भव्य मंगल कलश रथामधून बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली। मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रताप काका गोगावलेंच्या हस्ते बाप्पाची पूजा करण्यात आली। दोन वर्षांनंतर कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतोय। ठिकठिकाणी बाप्पाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। अनेक ठिकाणी ढोलकीच्या तालावर कोकणवासियांकडून पारंपरिक बाल्या नृत्य सादर केलं गेलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील कोळथरे गावचे महाजन कुटुंबीय गेल्या 300 वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतायत। या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशीच मातीपासून ही मूर्ती साकारली जाते आणि त्याची प्रतिष्ठापना केली जाते। शिंदे गटातले नेते रामदास कदम यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालंय। गणेशोत्सवानिमित्तानं त्यांनी जाखडी नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। कोकणातील या पारंपरिक लोककलेला शासनाकडून विशेष दर्जा मिळवून देऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला।